करवीर तालुक्यातल्या खुपेरे गावात बोगस रासायनिक खतांचा साठा सापडलेला आहे आणि हा साठा मोठ्या प्रमाणात सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। रंगभैरवी नावाच्या दुकानामध्ये 10-26-26 या खताच्या 77 बॅग आढळलेल्या आहेत। या प्रकरणी आता दुकानदार आकाश नाणे यांच्यावर करवीर पोलिसात 3 गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र बोगस खतं तयार करणारा मोकाटच आहे। दरम्यान कोल्हापुरात बोगस खतं नेमकी आली आहेत तरी कुठून, हा सवाल उपस्थित झालेला आहे। जिल्ह्यात बोगस खतांचा आणखी किती साठा आहे याचा तपास लागणार का, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी बातमी अतिशय महत्त्वाची आहे। तुमची देखील फसवणूक अशा प्रकारे होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही आता खतं खरेदी करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। पॅरादीप फॉस्फेट या खताच्या बॅगमध्ये 10-26-26 असे बोगस खत मिक्स करून 80 पोती विक्रीला एका दुकानामध्ये ठेवण्यात आली होती। ही माहिती मोहीम अधिकारी गुन्हा नियंत्रण अधिकाऱ्यांना समजल्यानंतर धाड टाकण्यात आली। यावेळी 3 बॅग विकल्या होत्या व 77 बॅग निदर्शनास आल्या। या बॅगवर 1720 रुपये 10-26-26 खताच्या किमतीची बॅग असताना 1650 रुपयाची MRP दिसून आली। यामुळे आणखीनच संशय बळावला। यावेळी कसून माहिती घेतली असता हे बोगस खत असल्याचे लक्षात आले।